बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या यांच्यावर शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार शुभम सकपाळ व विशाल चौगले यांना गोपनीय बातमीमार्फत समजले की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शेळेफाटा जाणारे रोडवर श्री मंगल कार्यालयाच्या बाजूस एक मोटरसायकलवरून गांजा विक्री करत असतो. त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदारांचे पथक या ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावून 18 जुलै रोजी छापा टाकला असता आरोपी सचिन शामराव पाटील राहणार 1832 ई वॉर्ड शाहूनगर राजारामपुरी कोल्हापूर यास पकडले असता त्याच्या ताब्यात असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदरबाबत 2 पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्री करता आणलेला एकूण 3 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,37,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार, सचिन पाटील, शुभम संकपाळ, विशाल चौगले, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत व अमित सरजे यांनी केले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.